सेंट्रॉइडमध्ये ज्या वेळेला कंपोजिट एरिया आपल्याला दिला असेल आणि त्याचा आपल्याला सेंट्रॉइड म्हणजे एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काढायची असेल तर ती कशी काढायची ह्याच्यावरती हा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये एक रेक्टँगल आणि एक ट्रायंगल इथे एक दाखवलाय. हा एक नंबर आहे, हा एक रेक्टँगल आहे आणि हा जो आहे हा ट्रायंगल आहे आणि हे 1 आणि 2 हे दोघांचा एकत्र मिळून असा हा शेप तयार होतोय. आणि आपल्याला हा जो शेप आहे ह्या शेपचा म्हणजे कंपोजिट एरियाचा सेंट्रॉइड काढायचा आहे म्हणजे एक्स बार आणि वाय बार. मग ह्याच्यासाठी आपण काय करणार तर हा जो एरिया आहे तो स्प्लिट करून घेणार आहे 1 आणि 2. ह्याच्यामध्ये रेक्टँगलचा आपल्याला एक्स बार वाय बार माहिती, ट्रायंगलचा सुद्धा एक्स बार वाय बार माहिती. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर ओ एक्स ही एक लाईन ड्रॉ करायची, ऍक्सिस ड्रॉ करायचा आहे, ह्याला आपण रेफरन्स ऍक्सिस बोलतो. आणि ओ वाय एक ऍक्सिस ड्रॉ करायचा आहे, रेफरन्स ऍक्सिस. आणि जे काय डायमेन्शन्स असतील ते आपल्याला ओ एक्स आणि ओ वाय पासून टाकायचे. आता प्रत्येकाचा सेंट्रॉइड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. रेक्टँगलचा सेंट्रॉइड जो आहे तो G1 आहे आणि ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड आहे तो इथे येतोय. तर ट्रायंगलचा जो सेंट्रॉइड आहे तर त्याच्या बेसलाईन पासून टोटल हाईटच्या 1/3 आणि ह्या बेसलाईन पासून ह्या टोटल हाईटच्या 1/3 वर येतो. तसंच रेक्टँगलचा सेंट्रॉइड OY पासून ह्या डिस्टन्स टोटल जे आडवं डिस्टन्स आहे त्याच्या निम्म आणि उभं डिस्टन्स त्याच्या निम्म y1 ची व्हॅल्यू असते. तर हे जे फॉर्म्युलांची लिस्ट आहे ती तुम्ही एकदा बघून घ्या तर प्रॉब्लेम समजायला सोपा जाईल. आता याच्यामध्ये हा जर रेक्टँगल घेतला तर या रेक्टँगल मध्ये आडवं डिस्टन्स जे आहे ते B1 आहे आणि उभं डिस्टन्स जे आहे त्याला आपण D1 बोललोय म्हणजे D1 ची व्हॅल्यू येईल 600. ट्रायंगलच्या केसमध्ये आडवं जे डिस्टन्स आहे त्याला आपण बेस म्हणतोय ते आहे 300 आणि उभं डिस्टन्स जे आहे ते इथं मेन्शन केले 600 आणि ह्यालाच आपण म्हणणार आहे H2 म्हणजे 600 रेक्टँगलच्या बाबतीमध्ये D1 देणार आहे आणि ट्रायंगलच्या बाबतीमध्ये असणार आहे H2. तर गिवन डाटा काय दिलाय रेक्टँगलचा B1 आणि हा D1 दिलाय, B2 300 आणि H2 600. आता 300 कसा आला तर टोटल डिस्टन्स 500 त्यातून हे 200 जर वजा केलं तर हे डिस्टन्स किती येईल 300 येईल. तर आपण याच्यावर प्रॉब्लेम बघूया. तर आताचीच डायग्राम आहे ह्याच्यावरती A1 याचा अर्थ हा जो 1 आहे एरिया त्याचा आपल्याला एरिया काढायचा आहे. हा रेक्टँगल असल्यामुळे रेक्टँगलचा फॉर्म्युला वापरलाय B1 इंटू D1. B1 ची किंमत इथं दिली 200, D1 आहे आपला 600. तर आन्सर असेल 120 इंटू 10⁻³ A2 हा रेक्टँगल आहे, सॉरी ट्रायंगल आहे. मग हा जो ट्रायंगल आहे त्याचा एरिया 1/2 B इंटू H म्हणजेच A2 इज इक्वल टू 1/2 B2 H2. तर B2 300 आहे आणि H2 600 आहे. आपल्याला आन्सर मिळेल 90 इंटू 10⁻³ कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करा. आता पुढे आपल्याला एक्स बार काढायचा आहे तर x1 आणि x2 च्या व्हॅल्यू पण काढून घेतल्या पाहिजेत. तर x1 याचा अर्थ OX पासून ते सेंट्रॉइड G1 पर्यंतचं अंतर म्हणजे x1 आणि OY पासून ते G2 पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे x2. आता x1 कसं काढायचा तर ह्या रेक्टँगलचं जे डिस्टन्स आहे ते B1 च्या निम्म असतं हे आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये माहिती आहे. त्यामुळे x1 ची किंमत येईल B1/2. B1 किती आहे 200 म्हणून 200/2 म्हणजेच 100 mm फ्रॉम OY. x2 कसा काढायचा तर x2 बघा हा जो ट्रायंगलचा ह्या केसमध्ये बेस असेल धरला तर ही जर हाईट धरली तर ह्या टोटल डिस्टन्स जे येईल G2 पर्यंत जे डिस्टन्स आहे ते किती येणार ह्या टोटल जे डिस्टन्स आहे त्याच्या 1/3 म्हणजे B2/3 आणि प्लस हे 200 का तर आपल्याला OY पासून ते हे डिस्टन्स काढायचे. तर हे डिस्टन्स येणार आहे B2/3 आणि हे डिस्टन्स 200 त्यामुळे 200 प्लस B2/3 म्हणजेच x2. x2 चा फॉर्म्युला इथे लिहिला आहे 200 प्लस B2/3. B2 ची व्हॅल्यू किती आहे 300 त्यामुळे इथं 300 व्हॅल्यू टाका तुम्हाला आन्सर मिळेल 300 फ्रॉम OY. एक्स बारचा फॉर्म्युला काय येतो तर 1 आणि 2 ची ऍडिशन होते तर हा शेप तयार होतोय. त्यामुळे A1 प्लस A2 डिवायडेड बाय A1 प्लस A2 करायचा.
एक्स बार आहे म्हणून इथं x1 आणि x2 टाका. फॉर्म्युला तयार होईल a1 x1 प्लस a2 x2 अपॉन a1 प्लस a2. आता या a1 a2 x1 x2 या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इथं माहित झालेल्या आहेत. त्या सगळ्या व्हॅल्यूज इथं टाका. कॅल्क्युलेटरवर कॅल्क्युलेशन करा आणि तुम्हाला आन्सर मिळेल 185.71. कॅल्क्युलेटरवर काय टाईप करायचं, ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू टाकायची 120 इंटू 10⁻³ तर 10⁻³ तिथं नसतो, त्यासाठी काय करावं लागतं, EXP असं कॅल्क्युलेटरवर असतंय. कॅल्क्युलेटरवर EXP हा प्रेस केला आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेटरवर काय येतो, कॅपिटल E. जी स्क्रीन आहे या स्क्रीनवर E येतो. त्यानंतर तुम्ही 3 प्रेस केल्यानंतर इथं येतो 3. E3 याचा अर्थ 10⁻³ इंटू 100. x1 ची व्हॅल्यू 100 आहे प्लस a2 ची व्हॅल्यू आहे 90 इंटू 10⁻³ इंटू 300. त्यामुळे प्लस 90 इंटू E3 इंटू 300. ब्रॅकेट कंप्लीट का तर हे सगळंच्या सगळं आपण ब्रॅकेटमध्ये घेणार. भागिले ह्याला हे भागिले आहे त्यामुळे भागिले पुन्हा एकदा ब्रॅकेट टाकायचं ह्याला 120 इंटू 10⁻³ म्हणजे E3 प्लस 90 इंटू 10⁻³ ब्रॅकेट कंप्लीट. आता तुम्ही इक्वल टू साइन प्रेस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 185.71. नेक्स्ट आहे y1. तर y1 म्हणजे काय, तर हा जो रेक्टँगल आहे त्याच्या ह्या लाईनीपासून ते G1 पर्यंतचं अंतर म्हणजेच y1 आहे. आणि y2 म्हणजे काय, ट्रायंगलच्या ह्या लाईनीपासून ते G2 पर्यंतचं अंतर. तर y1 चं डिस्टन्स किती येईल, टोटल हाईट d1 च्या निम्म. त्यामुळे y1 येणार आहे d1/2. d1 तुम्हाला माहिती आहे 600. 600/2 म्हणजे 300. कुठून, तर OX पासून. OX पासून ते G1 पर्यंतचं अंतर y1. आता y2 म्हणजे काय, तर OX पासून म्हणजे ह्या लाईनीपासून G2 पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे y2. हे किती येतं, टोटल हाईटच्या 1/3 म्हणजे डिवायडेड बाय 3. h2/3. h2 किती आहे 600. 600 डिवायडेड बाय 3 म्हणजे 200 फ्रॉम OX. आता y बार काढण्यासाठी y1 y2 माहिती आहे, a1 a2 पण माहिती आहे. ह्या सगळ्या व्हॅल्यूज इथं टाका, तुम्हाला काय मिळेल, a1 120 इंटू 10⁻³ इंटू y1 300 प्लस a2 किती आहे 90 इंटू 10⁻³ इंटू y2 किती आहे 200 डिवायडेड बाय a1 प्लस a2, जो a1 a2 आहे ह्या व्हॅल्यूंची बेरीज. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल 257.14. कॅल्क्युलेटरवर काय करणार, ते ह्या सगळ्याला ब्रॅकेट करायचं जसं आपण इथं केलं सेम. 120 इंटू 10⁻³. 10⁻³ ला EXP हा जो कॅल्क्युलेटरवर सिम्बॉल दिसतोय तो प्रेस करा आणि रेस टू 3 म्हटल्यानंतर 3 टाईप करा इंटू 300 प्लस 90 इंटू 10⁻³ इंटू 200 ब्रॅकेट कंप्लीट भागिले ब्रॅकेट 120 इंटू 10⁻³ सेम EXP प्रेस करा आणि 3 प्रेस करा प्लस 90 इंटू E3 ब्रॅकेट कंप्लीट. हे झाल्यानंतर इक्वल टू साइन प्रेस करा, तुम्हाला आन्सर मिळेल 257.14 फ्रॉम OX. तर ह्या टाईपचा बाकीचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा की ज्याच्यामध्ये 1 आणि 2 असे वेगवेगळे सेक्शन्स असतील आणि ते काय केलेत, ऍड केलेले आहेत.